बघा आता आज आपला ऍडव्हान्स एक्सेल मधला पुढचा टॉपिक तो म्हणजे इंडेक्स विथ मॅच फंक्शन. इंडेक्स आणि मॅच असे दोन फंक्शन आपल्याला आजच्या भागामध्ये शिकायचे. त्याचा काय उपयोग होतो त्याच्याबद्दलची माहिती आपण बघणार. मागच्या भागामध्ये आपण काय शिकलो होतो? व्ही लुकअप आणि एच लुकअप बघितलं होतं. व्हर्टिकल लुकअप डेटा मधून टेबल मधून एखाद्या इंडेक्स कॉलम मधून आपण व्हर्टिकली एखादी व्हॅल्यू शोधणं हे आपण या फंक्शनच्या साहाय्याने बघितलं होतं. आज आपण बघणार आहे इंडेक्स फंक्शन, मॅच फंक्शन आणि इंडेक्स विथ मॅच दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण कसे आउटपुट्स काढू शकतो हे आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचंय. आता इंडेक्स फंक्शन इथं थोडक्यामध्ये त्याचं एक माहिती दिली बघा. इंडेक्स फंक्शन एक्सेल यूज टू रिटर्न द व्हॅल्यू ऑफ सेल विदिन अ स्पेसिफाईड रेंज or array based on its row and column. त्याचा सिंटॅक्स आपल्याला दाखवलेला आहे खाली. इंडेक्स कंसामध्ये ॲरे. ॲरे म्हणजे काय तर टेबल आपला तुमचा डाटा, रो नंबर कॉमा कॉलम नंबर. बरं, ॲरे मध्ये आपण काय देणार? रेंज ऑफ द सेल और ॲरे ऑफ द डेटा. रो नंबर मध्ये कोणता रो नंबर देणार? तर ज्यातली व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची आहे तो रो नंबर आपण देणार. द रो नंबर विदिन द ॲरे फ्रॉम विच टू रिटर्न द व्हॅल्यू. आणि कॉलम नंबर ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघा हे जो सिंटॅक्स येतो त्या सिंटॅक्स मध्ये हा जो चौकोनी बॉक्स येतो ना, हा चौकोनी बॉक्स म्हणजे ऑप्शनल असतो. तो दिलाच पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याच ठिकाणी तो द्यावाच लागतो तरच आपल्याला योग्य आउटपुट आपल्याला मिळत असतं. तो कॉलम नंबर विदिन द ॲरे फ्रॉम विच टू रिटर्न द व्हॅल्यू इफ ओमिटेड इट डिफॉल्ट टू द फर्स्ट कॉलम. काही गोष्टी डिफॉल्ट पण असतात ते आपण म्हणजे सोडून पण तो देऊ शकतो तो भाग. असे इंडेक्स फंक्शन हे आपल्याला प्रत्यक्ष बघायचंय. मॅच फंक्शन. मॅच फंक्शन काय काम करतं? द मॅच फंक्शन इज एक्सेल इज यूज टू सर्च फॉर द स्पेसिफाईड व्हॅल्यू इन अ रेंज ऑफ सेल और रिटर्न द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ दॅट व्हॅल्यू विद इन द रेंज. त्याची पोझिशन तो शोधतो. त्या व्हॅल्यूची काय करतो? पोझिशन म्हणजे कितव्या कॉलम मध्ये आहे, कितव्या रो मध्ये आहे. आतापर्यंत बघा आपण व्ही लुकअपला किंवा इंडेक्सला आपण कॉलम नंबर देतो. आपल्याला जी काही व्हॅल्यू प्रिंट करायची आहे ती व्हॅल्यू कोणत्या कॉलम मधून प्रिंट करायची हे आपल्याला सांगावं लागतं. आपल्याला बघावं लागतं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा कॉलम बघावा लागतो आणि मग पाचव्या कॉलम मधली व्हॅल्यू आपल्याला काय करायची असते? प्रिंट करायची असते. मग आपण तिथं 5 नंबर देतो, पण तो नंबर काढण्याचं काम हा मॅच फंक्शन आपल्याला करून देतो. इंडेक्स फंक्शन आणि व्ही लुकअप किंवा एच लुकअप मध्ये आपल्याला कॉलम नंबर किंवा रो नंबर लागतो ना त्याच्यामध्ये टाकायला, तो काढून देण्याचं काम कोण करतं? मॅच फंक्शन. मग हे मॅच फंक्शन डायरेक्ट न वापरता आपल्याला त्या फंक्शन मध्ये वापरता येईल. त्याचा सिंटॅक्स आपल्याला दिलेला आहे खाली. मॅच लुकअप व्हॅल्यू, जी व्हॅल्यू शोधायची ती व्हॅल्यू, आणि लुकअप ॲरे म्हणजे टेबल तुमचा, आणि मॅच टाईप. मॅच टाईप मध्ये आता तुम्हाला माहिती आहे काय? 0 आणि 1. 0 म्हणजे एक्झॅक्ट मॅच आणि 1 म्हणजे अप्रोमॅक्स मॅच. बरोबर. 0 फाइंड द लार्जेस्ट व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू लुकअप व्हॅल्यू. 1 म्हणजे काय? फाइंड द लार्जेस्ट व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू लुकअप व्हॅल्यू. जी व्हॅल्यू आपण शोधतो त्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यू तो काय करतो? शोधायचं काम इथं करत असतो. म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही देतो. तर आपण रेंज बघितली मागच्या भागात, त्याच्यावर प्रॅक्टिकल बघितलं एक्झॅक्ट मॅच आणि अप्रोमॅक्स मॅच मध्ये. बरोबर. असे ते वेगवेगळे मॅच टाईप आहेत तिथं. असं हे मॅच फंक्शन. मॅच फंक्शन काय काम करतं? तुम्हाला रो नंबर आणि कॉलम नंबर काढून देतो. जी व्हॅल्यू तुम्ही त्याला द्याल का बा ह्या व्हॅल्यू, समजा त्याच्यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज द्यायच्या? हेडिंग द्यायची किंवा पहिला कॉलम द्यायचा. पहिल्या कॉलम मध्ये नाव आहे, समजा विकास हा जो कॅन्डिडेट आहे तो कितव्या रो मध्ये आहे हे काढून देण्याचं काम कोण करेल? तर आपला मॅच फंक्शन करेल. बरोबर. किंवा पर्सेंटेज कॉलम कितव्या नंबरला आहे ते काढून देण्याचं काम कोण करेल? तर हा मॅच फंक्शन आपल्याला करणार आहे. इथे एक उदाहरण तुम्हाला दाखवलेलं बघा. एक छोटासा डाटा इथे दिलेला आहे. या डाटामध्ये मॅच 30 शोधायचे. लुकअप व्हॅल्यू काय? 30. आणि ती ही रेंज देऊन टाकली आपण. या रेंज मधून आपल्याला ती शोधायचे पूर्ण रेंज मध्ये. बरोबर. आणि 0 म्हणजे एक्झॅक्ट मॅच. बरोबर.
मग आता 30 कुठं आहे तर बघा या ठिकाणी, मग तो द रिझल्ट विल बी 3, कारण की इथून आपण सिलेक्शन इथून करणार म्हटल्यानंतर 1 2 3 नंबरला 30 व्हॅल्यू आहे. तर अशा पद्धतीने तो A2 सिलेक्शन आपण A2 पासून केलेला आहे. आपण A1 पासून सिलेक्शन केला असेल तर ही 4th पोझिशन असते त्याची. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ह्या मॅच फंक्शनचा उपयोग करू शकतो. मग आता चला आता आपण एक्सेल मध्ये जाऊ आणि एक्सेल मध्ये प्रत्यक्ष प्रॉब्लेम्स बघू, डेटा बघू. एक सॅम्पल डेटा तुमच्या समोर आहे. एम्प्लॉई सेल्स रिपोर्ट इन 1000, हजारामध्ये. म्हणजे एक 5 सेल्समन आहे आपल्याकडे, रवी, किरण, ज्योती, रोहित आणि मीना. यांचे सेल्सचे रिपोर्ट आपल्याला हजारामध्ये दाखवलेले, 10,000, 20,000, 30,000 असं येते. पूर्ण मोठी अमाऊंट न घेता छोटी घेतली आपण. 10 म्हटल्यावर 10,000 म्हणायचे, 20 म्हटल्यावर 20,000 म्हणायचे, असं तिथं आहे एकंदरीत. तर जानेवारीत किती सेल झाला रवीचा, फेब्रुवारीत किती झाला, मार्च मध्ये किती झाला, एप्रिल मध्ये किती झाला, मे मध्ये किती झाला, हा प्रत्येक मंथली रिपोर्ट आपल्याला इथं दिलेला आहे. किरणचा किती झाला प्रत्येक महिन्याला, ज्योतीचा किती झाला, हे आपल्याला इथं दिलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं इथं बघा, आउटपुट टेबल आपला काय सांगतो की आउटपुट टेबल मध्ये आपल्याला इथं डायरेक्टली रोहित, आपण समजा नाव रोहित टाकला आणि त्याचा मार्च असेल तर त्याने आपल्याला इथं सेल दाखवला. आता शोधणं अवघड आहे ना इथं पटकन. आता मी तुम्हाला म्हटलं का मीनाचा एप्रिलचा बघा, तर मीना शोधावा लागेल कुठे, मग एप्रिल शोधावा लागेल आणि मग दोघींचं इंटरसेशन कुठं होतंय ते बघावं लागेल आणि मग तिथून तो आपल्याला समजेल की नाही मीनाला एप्रिल मध्ये 80,000चा सेल झाला मीनाचा, बरोबर. तर ते आपल्याला इथं डायरेक्टली तो काय करू शकतो, काढून देऊ शकतो आपल्याला. पहिले आपण काय करणार, इथं इंडेक्स फंक्शन वापरणार बघा. इंडेक्स फंक्शन बेसिक इंडेक्स फंक्शन आपण पहिले बघू. इक्वल टू इंडेक्स, बरोबर. पहिले त्याने काय सांगितलं, ऍरे. काय सांगितलं, ऍरे म्हणजे आपण काय सिलेक्ट करणार, हा पूर्ण टेबल मी सिलेक्ट करतो, आलं लक्षात, कॉमा. ऍरे नंतर त्याने सांगितलं रो नंबर. समजा मला किरणचा मार्चचा सेल पाहिजे, बरोबर. रो नंबर, किरणचा रो कितवा आहे, सिलेक्शन पासून बघायचा, बरं. सिलेक्शन 1 2 3 नंबर, मग मी तर किती दिला, 3, कॉमा. त्याच्यानंतर त्याने काय विचारलं आपल्याला, तर कॉलम नंबर काय आहे. मग आता मार्चचा बघायचा, म्हणजे मार्च आपण जे सिलेक्ट केलेला टेबल आहे तिथपासून कितव्या पोझिशनला आहे तो, हे बघा 1 2 3 4, चौथ्या पोझिशनला. मग मी तर काय दिला, 4, कॉमा. एरिया नंबर ते ऑप्शनल, इथं मी क्लोज करतो ब्रॅकेट आणि एंटर देतो. जसे मी एंटर दिला बघा, मला इथं त्याचा किरणचा, हा किरण आणि हा मार्च 40, बघा इथं 40 आलं. ती व्हॅल्यू मला प्रिंट करून दिलेली आहे का. मग आता इथं मला सांगितलंय की सेल काढायचा आहे मला, कोणाचा काढायचा आहे, रोहितचा मार्चचा काढायचा, बरोबर. रोहितचा कोणता काढायचा मला, मार्चचा. मग मी काय करणार, रोहितचा मार्च काढण्यासाठी मी इंडेक्स फंक्शन वापरणार, इक्वल टू इंडेक्स ब्रॅकेट ऍरे मध्ये मी पूर्ण देणार, कॉमा. रो नंबर काय रोहितचा बघा बरं, सिलेक्शन पासून कितवा आहे, 1 2 3 4 5, बरोबर, 5वा, कॉमा. कॉलम मार्चचा कॉलम नंबर 1 2 3 4 नंबर, मग 4 आणि कंस कंप्लीट, एंटर दिला. 60 आपल्याला त्याचा सेल, 60,000 आपल्याला सेल आपल्याला मिळून गेला, बरोबर आहे का नाही. हे झालं बेसिक इंडेक्स फंक्शन. आता आपल्याला शोधायला लागलं का नाही, रो नंबर आणि कॉलम नंबर असं मोजावं लागलं, आणि मोठा डाटा असेल तर कसं मोजणार मग तुम्ही, आहे का. मग आता काय आहे आपल्याकडे, हे जे मॅच फंक्शन आहे ते मॅच फंक्शन काय करतं की आपल्याला रो नंबर आणि कॉलम नंबर काढून देतं. मग रो नंबर आणि कॉलम नंबर काढण्यासाठी आपण मोजत बसण्यापेक्षा त्या फंक्शनचा उपयोग करू ना. बघा मी रोहितचा रो नंबर मी काढतो, इक्वल टू कोणतं फंक्शन, मॅच.
MATCH. ओके. त्याने काय सांगितलं, लुकअप व्हॅल्यू. काय सांगितलं, लुकअप व्हॅल्यू. कोणती आहे लुकअप व्हॅल्यू? तर लुकअप व्हॅल्यू ही आहे रोहित. आपल्याला काय शोधायचंय, रोहित. रोहित कितव्या क्रमांकावर आहे. घेतलं, मिळाली आपल्याला कॉमा. पुढे त्याने काय सांगितलं, लुकअप ॲरे. ॲरे म्हटल्यावर डाटा. कशातून शोधायचंय तुम्हाला, मग मी याच्यातून शोधतो बघा. मी फक्त या ठिकाणी मला पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा नाहीये, या ठिकाणी फक्त ज्या कॉलम मधून तो शोधायचा आहे रो नंबर, तेवढाच कॉलम फक्त इथं काय करायचं, सिलेक्ट करायचा आहे, कॉमा. आता तो इथं विचारतो आपल्याला एक्झॅक्ट का अप्रोमॅक्स, 0 का 1 द्यायचा. इथं एक्झॅक्ट शोधायचा आपल्याला. मग एक्झॅक्ट साठी काय देणार तुम्ही, 0 देणार आणि कंस काय करणार, कंप्लीट करणार. आलं लक्षात. काय काय दिलं बघा, 3 कंपोनंट इथं. पहिले लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू काय, रोहित जो कॅन्डिडेट तुम्हाला शोधायचा आहे त्या कॉलम मधला तो. अरे, मग त्या कॉलमचं फक्त सिलेक्शन आहे, पूर्ण टेबलचं नाहीये इथं. आणि तो एक्झॅक्ट शोधायचा काय, अप्रोमॅक्स म्हणजे शोधायचा, जवळपास शोधायचा. ते तुम्ही ठरवू शकतात. बघा एंटर दिला, 5 नंबरला रोहित आहे. आपण पण 5 नंबरला काढला होता ना, बघा बरं इथं. बघा इथं 5 नंबर दिलाय ना आपण, आहे का ना, बरोबर आहे ना. बरं, आता आपण मार्च या महिन्याचा कॉलम नंबर शोधू. पुन्हा तेच फंक्शन वापरणार कॉलम नंबर शोधण्यासाठी सुद्धा. कोणतं फंक्शन, तर मॅच फंक्शन. इक्वल टू मॅच. 3च कंपोनंट द्यायचे. एक लुकअप व्हॅल्यू तर मार्च आहे. रेंज तर ठरलेली, वरचा कॉलम रेंज आता घ्यावा लागणार आहे. आता रो नाही घेत, कॉलम वरचा रो घ्यावा लागणार आहे, हेडिंगचा रो. बघा इक्वल टू मॅच. मॅच म्हटल्याबरोबर इथे आलंय लुकअप व्हॅल्यू काय घ्यायची, मार्च. बघा हे शेजारी सिलेक्ट केली, मार्च, कॉमा. लुकअप ॲरे कोणता घ्यायचा, लुकअप ॲरे. तर हा लुकअप ॲरे बघा, तो वरचा रो सिलेक्ट करायचा, हेडिंगचा. बरोबर केला सिलेक्ट, कॉमा. आणि कशी शोधायची, तुम्हाला एक्झॅक्ट शोधायची म्हणून तिथं काय देणार आपण, 0. बघा इथं मॅच टाईप आपल्याला विचारता येतो, आपल्याला मॅच टाईप आहे ना, तिथे काय देतो आपण, 0. आणि कंस कंप्लीट केला. जसा कंस कंप्लीट करू आता आपण, एंटर देऊ. त्याने आपल्याला 4 नंबरचा रो आहे तो मार्चचा, हे आपल्याला काढून दिलं. जसं तुम्ही इथं बदलाल, बघा मार्चचं मी एप्रिल करतो, मे करतो, चला. बघा मेचा लगेच 6 नंबर दिला. जून करतो, चला. जूनला एने म्हटला, जून नाहीच आहे, जून 3 अक्षरीचे तिथं आला. आता मला सांगा, हे जून आणि जुलै मला टाईप करायला लागले, त्याच्यात स्पेलिंग मिस्टेक होतं. त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, डेटा व्हॅलिडेशन. मग मी डेटा व्हॅलिडेशन, बघा नेमला डेटा व्हॅलिडेशन करतो सेट. इथं डेटा मध्ये गेलो मी, त्याच्यामध्ये डेटा व्हॅलिडेशन सिलेक्ट केलं. त्याच्यातून इथून अलाउ मधून आपण काय करणार, तर लिस्ट सिलेक्ट करणार. लिस्ट सिलेक्ट करून ती लिस्ट इथं, त्या लिस्टची रेंज आपण या ठिकाणी देणार सोर्स मध्ये, बरोबर ना. मी इथं सिलेक्ट करतो, बघा इथून रवी पासून ते मीनापर्यंत झाले सिलेक्शन. बर, या ॲरोला क्लिक केलं आणि ओके म्हटलं. आता इथं मला आरामशीर सिलेक्शन करता येईल. बघा मी कोणताही केला तरी तो मला रो नंबर आणि कॉलम नंबर मिळणार आहे, बरोबर आहे का नाही. म्हणजे मला इकडे फॉर्म्युला टाकायला सोपं होईल का नाही. मी इथून काढून घेणार आणि इकडे फॉर्म्युल्यामध्ये तो रो नंबर आणि कॉलम नंबर इंडेक्स मध्ये टाकून देणार आहे. एवढं सोपं झालं. आता जूनला सुद्धा मी डेटा व्हॅलिडेशन सेट करतो, मंथला सुद्धा. मग कसं करायचं, तर इथून आपण डेटा टॅब मध्ये जायचं, डेटा मध्ये डेटा व्हॅलिडेशन मध्ये जायचं. डेटा व्हॅलिडेशन मध्ये अलाउ मध्ये आपण काय सिलेक्ट करणार, लिस्ट असं सिलेक्ट करणार. बघा सिलेक्ट केलं. इथून तो मंथचा डेटा आपण सिलेक्ट करणार आहे, ॲरोला क्लिक करून. बघा मंथचा डेटा इथून तर इथपर्यंत सिलेक्ट केला. पुन्हा त्या ॲरो डाऊन ॲरोला क्लिक केला आणि ओके म्हटलं, आला. मग इथून मी जो महिना पाहिजे तो मला सिलेक्ट करता येईल इथं आरामशीर, आहे का. मग तो फॉर्म्युल्यामध्ये टाका आणि त्याचा आउटपुट काढा, बरोबर आहे का नाही. पण असं पण करता येईल ना, इकडून वरतून सिलेक्ट केलं का ऑटोमॅटिकली ते व्हॅल्यू पण बदलली पाहिजे ना, खालची पण बदलायला पाहिजे का नाही.
बरोबर का नाही? आता बदलते का बघा बरं. किरण 3 ऑफ 3. आता ती कशी बदलेल, तर तुम्ही इथं हे जे रो नंबर आणि कॉलम नंबर टाकलेले आहेत, टाकले का नाही, 5 आणि 4 टाकले का नाही, हे बदलावे लागतील. पण ते मॅन्युअली बदलावे लागतील. म्हणजे वरती किरण आणि मंथ सिलेक्ट करायचं आणि खाली मॅन्युअली येऊन बदलायचे, असं न करता त्या 5 नंबर, आता समजा असं पकडा 5 नंबर ना, आपण किरण ऐवजी वेगळा घेऊ. चला 5 नंबरला कोण आहे, रोहित आहे 5 नंबर, आणि इथं काय 4 नंबर ना, मार्च घेतला. 5 आणि 4 रोहित आणि मार्च, याच्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरला, कोणता फॉर्म्युला वापरला, तो रो नंबर आणि कॉलम नंबर काढण्यासाठी मॅच, तर आपण या ठिकाणी टाकून देऊ ना, या 5 नंबरच्या ठिकाणी 4 नंबरच्या ठिकाणी. हे पण करता येईल ना आपल्याला, बरोबर आहे का नाही? तिथं डायरेक्ट आपण तो मॅच फंक्शन वापरू. 5 नंबरच्या ठिकाणी मॅच म्हणजे रो नंबर शोधण्याचं फंक्शन, आणि 4 नंबरच्या ठिकाणी कॉलम शोधण्याचं फंक्शन आपण टाकून देऊ. मिटला विषय. बघा, चला करायचं. मग मी याला एडिट करतो किंवा पुन्हा डिलीट करतो मी. बघा डिलीट. पहिले आता ते काढण्यासाठी आपण काय करणार, इक्वल टू इंडेक्स टॅब अरे. अरे मध्ये मी काय सिलेक्ट करणार, इंडेक्सला पूर्ण डाटा सिलेक्ट करायचा, लक्षात ठेवा. मॅचला फक्त कॉलम किंवा रो सिलेक्ट करायचा, हा दोघांमधला फरक. कॉमा. आता तो आपल्याला विचारतो रो नंबर. मी रो नंबर डायरेक्ट देऊ शकतो 5, पण तो 5 काढण्याची जर फंक्शन मी तिथं दिलं, 5 कसा आला हा, तर मॅच फंक्शन. मॅच फंक्शन मध्ये आपण काय दिलं, मॅच कंसात लुकअप व्हॅल्यू. कोणती लुकअप व्हॅल्यू, ते नाव रोहित, कॉमा लुकअप ॲरे. रोहित ज्या कॉलम मध्ये आहे त्या कॉलमचं सिलेक्शन केलं, कॉमा एक्झॅक्ट का अॅप्रोमॅक्स, याच्यासाठी 0 आपण तिथे दिला. एवढे 3च हे द्यायचे तिथं, आपल्याला 3च कंपोनंट्स द्यायचे. बरोबर. चला करू आपण इथे मॅच फंक्शनचा वापर. मॅच ब्रॅकेट लुकअप व्हॅल्यू. कोणती लुकअप व्हॅल्यू सांगा बरं, रोहित. बघा मी रोहितला सिलेक्ट करतोय, केलं, कॉमा लुकअप ॲरे. रोहित कोणत्या कॉलम मध्ये, तो कॉलम सिलेक्ट करायचा. बघा लुकअप ॲरे झाला. लुकअप ॲरे सिलेक्ट करून कॉमा. कॉमा दिल्यावर काय, मॅच टाईप. मॅच टाईप काय घ्यायचं आपल्याला, 0. कंस कंप्लीट झाला. माझा रो नंबर इथं निघाला, आम्ही कॉमा दिला. कॉमा दिल्यावर तो आपल्याला काय, तो कुठे गेला, इंडेक्स फंक्शन. इंडेक्स फंक्शन सांगते आता कॉलम नंबर द्या. कॉलम नंबर सुद्धा आपण कशाने आणणार, मॅच फंक्शन. पुन्हा मी मॅच फंक्शन वापरतो, टॅब मारला. त्याच्यामध्ये लुकअप व्हॅल्यू. कोणती लुकअप व्हॅल्यू, कॉलम शोधण्यासाठी वरचा मार्च. मग मार्च कुठं टाईप केलेला आपण, मंथ मध्ये. मग मी इथं मंथचा C16 सिलेक्ट केला, कॉमा. आता तो काय विचारतो आपल्याला, लुकअप ॲरे. लुकअप ॲरे मध्ये ज्यामध्ये ते मार्च नाव आहे तो रो सिलेक्ट करायचा, बरोबर, कॉमा. पुढे काय सांगितलं त्याने, एक्झॅक्ट मॅच. एक्झॅक्ट मॅच साठी काय देणार आपण, 0, बरोबर. कंस कंप्लीट आणि एंटर द्या. पूर्ण झाला. इंडेक्स मध्ये 3 कंपोनंट आहे, तिन्ही कंपोनंट तिथं आलेले. आपले कंस कंप्लीट करायचे राहिले होते, त्याचे तो करून घेतोय. बघा 60 आलं का इथं, आउटपुट आलं. तुम्ही म्हणाला अगोदर 60च होतं ना तिथं. आता आपण बदलू ना, पण मग रोहितचा आपण इथं एखादा किरण घेऊ. चला किरण घेतला. बघा ऑटोमॅटिकली किरणचे व्हॅल्यू तिथे, किरणची मार्चची व्हॅल्यू मिळाली. बघा किरण मार्च आहे का, इथं मार्च ऐवजी किरणला आपण जून घेऊ. चला जून. किरणची जूनची व्हॅल्यू मिळाली 70 मिळाली. म्हणजे पाहिजे तो आपण इथं सेल्समन निवडला का, त्याचा आपल्याला सेल्सचा रिपोर्ट आपल्याला इथे एका सेकंदामध्ये तिथे मिळतोय, पाहिजे त्या महिन्याचा, पाहिजे त्या सेल्समन. व्हीलुकअपने काय केलं, फक्त व्हर्टिकल लुकअप करीत होता, व्हायचे लुकअप आडवं करीत होता. इंडेक्स फंक्शन काय करते, आपल्याला कॉलम आणि रोच्या पोझिशनचा आपल्याला डाटा काढून देते, बरोबर आहे ना. तिथं फक्त कॉलम नंबरचं काढून देत होता कोणता, व्हीग लुकअप. इंडेक्स फंक्शन त्याच्या पुढचं वर्षन येते लक्षात. इंडेक्स फंक्शन काय केलं, व्हीलुकअप मध्ये कॉलम, कितव्या कॉलम मधला डाटा प्रिंट करायचा तो प्रिंट करून दिला. एच लुकअपने कितव्या रो मधला प्रिंट करायचं ते प्रिंट करून दिलं. आता हा इंडेक्स काय करतो, कितव्या कॉलम आणि कितव्या रो मधला प्रिंट करायचं ते करते. आणि मॅच फंक्शन काय करते, त्याला सपोर्ट करते.
कॉलम नंबर आणि रो नंबर काढून देण्यासाठी. समजलं? मग बघा बरं एकदा परत ते फंक्शन बघून घ्या काय काय केलं आपण. इंडेक्स इथं लुकअप ॲरे म्हटलं, ॲरे मध्ये ॲरे न कॉमा रो नंबर कॉमा कॉलम नंबर. रो नंबर काढण्यासाठी आपण मॅच फंक्शन वापरलं, कॉलम नंबर काढण्यासाठी आपण मॅच फंक्शन वापरलं. मॅच फंक्शनचं सिंटॅक्स काय? मॅच लुकअप व्हॅल्यू कॉमा ॲरे, तिथं रो किंवा कॉलम सिलेक्ट करायचा कॉमा एक्झॅक्ट मॅच 0. तीन तिथं कंपोनंट्स आलेले आहेत, ते 3 कंपोनंट्स तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये द्यायचे, त्याने ते काढून दिले. आलं लक्षात? मग इंडेक्स आणि मॅच फंक्शन, इंडेक्स विथ मॅच आपण असं केलं. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघू याच्यामध्ये. मी शीट 2 वर जातो. त्या डाटा बघा, इथे एक डाटा टाईप केलेला आहे एम्प्लॉईचा. हा एम्प्लॉईचा जो डाटा आहे हा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर इथून मी आकाश सिलेक्ट केला तर त्याचं मला एम्प्लॉई नंबर म्हणजे जो काही मी एम्प्लॉई सिलेक्ट करेल त्याचं मला एम्प्लॉई कोड, लास्ट नेम, डिपार्टमेंट आणि सॅलरी हे त्याने काढून दिलं पाहिजे. असं आपल्याला आउटपुट इथं घ्यायचं. याच्यासाठी आपण इंडेक्स विथ मॅच या फंक्शनचा उपयोग करा. पहिले आपण काय करू, इथे सिलेक्शन साठी आपण त्याला व्हॅलिडेशन सेट करून घेऊ. पाहिजे तो कॅन्डिडेट आपल्याला सिलेक्ट करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मी डाटा टॅबवर जातोय, तिथून मी डेटा व्हॅलिडेशनला जातो. डेटा व्हॅलिडेशन मध्ये अलाउ मध्ये मी लिस्ट सिलेक्ट करतो. बघा लिस्ट सिलेक्ट केली, तिथून लिस्ट मधून मी डेटा तो सिलेक्ट करतो. ॲरोला क्लिक करून फर्स्ट नेमचा मी डाटा सिलेक्ट करतो. काही नाही, 20च रेकॉर्ड आहे, जास्त नाही. बघा पुन्हा ह्या ॲरोला क्लिक केलं आणि ओके म्हटलं. त्या ठिकाणी मला पाहिजे तो एम्प्लॉई मला काय करता येणार, इथं सिलेक्ट करता येणार आहे. बस प्रिया, के सीता आहे ना, बरोबर. समजलं? जा, आता आपल्याला काय करायचं, एम्प्लॉई नंबर, आपल्याला एम्प्लॉई नंबर काढायचा. तर आपण जर बेसिक इंडेक्स फंक्शनने जर गेलो तर बेसिक इंडेक्स फंक्शन काय करेल का, आपल्यालाच विचारेल का ही जी के सीता आहे ही कोणत्या रो मध्ये कोणत्या कॉलम मध्ये. मग मी तिचा एम्प्लॉई नंबर मी तुम्हाला प्रिंट करून देतो. मग आपल्याला शोधावं लागेल सीता कुठे आहे. बघा इथं सीता, हिचा रो नंबर किती आहे, इथून मोजायचा इथपर्यंत, बरोबर. किती आहे सांगा बरं? 16, बरोबर, 16 नंबर. आणि तिचा आपल्याला काय शोधायचं, आपल्याला एम्प्लॉई नंबर. एम्प्लॉई नंबर कुठे आहे, पहिल्याच ह्याच्यात, म्हणजे 16, कॉलम नंबर 16 आणि रो नंबर, आपलं रो नंबर 16 आहे, कॉलम नंबर किती, 1 पहिला. मग मी इथं इंडेक्स फंक्शन कसं वापरणार, इक्वल टू इंडेक्स बेसिक वापरतो मी. ॲरे, ॲरे मध्ये काय करणार, पूर्ण डाटा घेणार. हा सगळा डाटा घेतला मी, ओके. कॉमा, कॉमा दिल्यानंतर तो सांगतो मला रो नंबर सांगा. रो नंबर आहे 16, ओके. आणि कॉमा, कॉलम नंबर सांगा. तो सांगतोय कॉलम नंबर आहे 1. कंस कंप्लीट केला, एंटर दिला, त्याने मला के सीताचा 15 हा रो नंबर, एम्प्लॉई नंबर काढून दिला. हे बेसिक इंडेक्स झालं. आता हे जे आपण रो नंबर आणि कॉलम नंबर आपण जे काढले, आपण मॅन्युअली काढले, ते आपण कशाने काढणार, मॅच फंक्शनने काढणार. कशाने काढणार, मॅच. म्हणजे या 16च्या जागेवर आपण काय करणार, इथं बघा या 16 जो आहे याच्या जागेवर मी ते मॅच फंक्शन. मॅच फंक्शन काय काम करतं, मॅच, त्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा, मॅच कंसात काय, लुकअप व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू शोधायची मला, एम्प्लॉई नंबर. कुठे येतो एम्प्लॉई नंबर, वरच्या रो मध्ये, बरं. तो रो सिलेक्ट करावा लागेल मला, एम्प्लॉई नंबर सिलेक्ट करावा लागेल, लुकअप व्हॅल्यू ॲरे मध्ये तो वरचा रो सिलेक्ट करावा लागेल आणि कॉमा करून एक्झॅक्ट मॅच म्हणावं लागेल 0. एवढं सोपं आहे. बघा मग इथे मॅच फंक्शन मी वापरतोय. मॅच लुकअप व्हॅल्यू, बघा लुकअप व्हॅल्यू कुठे, लुकअप व्हॅल्यू हे बघा इथे शेजारीची एम्प्लॉई नंबर काय, कॉमा. पुढे काय म्हणतोय तो, लुकअप ॲरे. ॲरे म्हणजे तो एम्प्लॉई नंबर कोणत्या ह्याच्यात आहे, तर या वरच्या हेडिंग मध्ये, म्हणून ते हेडिंग मी सिलेक्ट करतोय. झालं, लुकअप ॲरे झाला. आता त्याने कॉमा करून तो एक्झॅक्ट मॅच, एक्झॅक्ट मॅचला आपण काय करणार, 0 टाईप करणार
आणि कंस कंप्लीट करणार. झालं, माझा रो नंबर कॉलम नंबर मला याच्यातून मिळणार. ओके. आता पुढे काय, एकच्या जागी नाही, इथं आपल्याला हे द्यायचं होतं, चुकलं इथं. इथं काय चुकलं, मला पहिले शोधायचं काय, रो नंबर. पहिले त्याने आपल्याला रो नंबर विचारला, आपण कॉलम नंबर सांगितला मॅच. मॅच मॅच टॅब लुकअप व्हॅल्यू. रो नंबर शोधायचा, रो नंबर म्हणजे काय, नाव शोधायचं आपल्याला. लुकअप व्हॅल्यू मग काय असेल, फर्स्ट नेम के सीता, कॉमा. काय विचारलं त्याने आपल्याला, लुकअप ॲरे विचारला. लुकअप ॲरे म्हणजे तो कॉलम आपण सिलेक्ट करायचा पूर्ण. केला सिलेक्ट, लुकअप ॲरे झाला, आला, कॉमा दिला, कॉमा देऊन एक्झॅक्ट मॅच म्हणायचं बघा, एक्झॅक्ट मॅच आणि कंस कंप्लीट. रो नंबर विचारला होता आपण पहिल्या सुरुवातीला, कॉलम दिला होता आपण तिथं. झालं, इथपर्यंत झाल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला, पुन्हा आता कॉलम नंबर काढायचा. कॉलम नंबर काढणार, पुढे काढणार बा, हा एक आपण मॅन्युअली टाईप केलाय, त्याला मी डिलीट करतो आणि त्याच्या जागी मॅच फंक्शन वापरतो. मॅच, ओके. मॅच वापरल्यानंतर इथं आता लुकअप व्हॅल्यू, आता काय शोधायचं, कॉलम नंबर. कोणता कॉलम शोधायचा, एम्प्लॉई नंबर, बरोबर ना. मग एम्प्लॉई नंबर ही लुकअप व्हॅल्यू असेल बघा, इथे दिलेली आपल्याला, कॉमा. आता काय, लुकअप ॲरे. लुकअप ॲरे कोणता, तर ते हेडिंग कोणत्या कॉलम मध्ये, रो मध्ये, ते रो सिलेक्ट करायचं बघा, या रो मध्ये, कॉमा. आणि मॅच कोणता घ्यायचा, एक्झॅक्ट म्हणजे 0. ओके, बघा हा 0 मी इथं घेतो. कंस कंप्लीट करा, ऑलरेडी एक कंस आहेच तिथं, एंटर द्या. बघा आलं का 15 तिथं, समजलं मग. आता याला जर मी खाली कॉपी केलं, खाली येणे येणे आलं. का येणे आलं, तर आपण त्याच्या ज्या सेल आहे त्या ब्लॉक केल्या नाही. आता काय होईल, आपण हे जे केस इथं जे सिलेक्ट केलेलं आहे, ते ज्यावेळेस खाली कॉपी होईल त्यावेळेस त्याचा रो नंबर बदलायला नको, कॉलम नंबर सुद्धा बदलायला नको. म्हणजे केस इथं कोणत्या सेलमध्ये बघा बरं, L2 मध्ये. मग L2 फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं आला आहे त्याला लॉक करा. बघा L2 इथं आला, आला का, पूर्ण लॉक करा. F4 पूर्ण लॉक झाला. पुढे परत L2 आलाय, कुठं नाही आलेला. झाला, पहिलं झालं. आता जर मी कॉपी केलं तर काय होतंय बघा, तरी पण येते. आता काय, जसंही तुम्ही, मी खाली कॉपी करेल, आता पहिल्या याला आपण लुकअप व्हॅल्यू काय घेतली, एम्प्लॉई नंबर, बरोबर आहे का नाही, एम्प्लॉई नंबर घेतली ना. मग ती जी एम्प्लॉई नंबर आहे ती पुढच्या याला बदलली पाहिजे, त्याच्या पुढच्या याला बदलली. म्हणजे तो जो रेंज आपण जी सिलेक्ट केलेली आहे किंवा लुकअप व्हॅल्यू जी सिलेक्ट केली आहे ती कोणत्या याच्यात आहे बघा बरं, K3 मध्ये. मग K3 सुमार तुमचा त्याचा कॉलम नंबर लॉक करावा लागेल, रो नंबर ओपन ठेवावा लागेल. खाली कॉपी करताना आपोआप रो नंबर बदलला पाहिजे ना फॉर्म्युल्यामध्ये. चला फॉर्म्युल्यामध्ये जातो. के काय आपण घेतलं होतं, K3 कोणत्या, कुठं कुठं आहे बघा बरं. त्याच्यानंतर ही जी रेंज आहे, ही रेंज तर फिक्स असेल ना, टेबलची रेंज, ती तर तुम्हाला लॉक करावी लागेल ना पूर्ण. हे बघा टेबलची रेंज, ही पूर्ण लॉक केली मी, त्याचा कॉलम आणि रो दोन्ही लॉक केले. केले, रेंज तर फिक्स असणार आहे, कॉपी केलं ती बदलायला नको ना, ते फिक्स केलं. मॅच मध्ये बघा L2 फिक्स केला, म्हणजे हा के सीता फिक्स केली. आता C2 ते C22 बघा, C2 ते C22 आहे बघा, C2 ते C22 हे सुद्धा बदलायला नको. मग ते सुद्धा आपल्याला लॉक करावे लागेल. C2 लॉक केला, F4 आणि C22 पण लॉक केला. ओके, झालं, इथं लॉकिंग झालं. त्याच्यानंतर K3 कुठे आहे बरा, K आणि 3. आणि K3 मध्ये फक्त कॉलम नंबर ब्लॉक व्हायला पाहिजे, रो नंबर नको, कारण खाली कॉपी होता आणि रो नंबर बदलला पाहिजे ना. K3 मध्ये फक्त काय करायचं, कॉलम नंबर ब्लॉक करायचा. F4 दाबतो, एकदा, दोनदा, तीनदा. बघा 3 वेळेस दाबल्यावर के च्या पुढे डॉलर आला. ओके, आता ही जी रेंज दिली B2 ते I2, B2 कुठे वरती, ही सुद्धा लॉक व्हायला पाहिजे. ती बदलेल का, नाही. मग ती दोन्ही ब्लॉक करा, तिचे कॉलम म्हणजे रो B2 पण ब्लॉक करा सुरुवातीचं, आणि I2 पण ब्लॉक करा, दोन्ही. एंटर दिला. आता बघू बरं,
आलं बघा, त्याचे लास्ट नेम, डिपार्टमेंट, सॅलरी सगळं आपल्याला काढून दिलं. इथून तुम्ही कोणताही एम्प्लॉई सिलेक्ट करा, त्याची आपल्याला डिटेल आपल्याला इथे मिळते. पंकज घेतला आहे ना, जुली घेतली, त्याच सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतात. इथे लक्षात, याला तुम्ही आणखी कंडिशनल फॉर्मॅटिंग सेट करू शकतात. करायचंय तुम्हाला कंडिशनल फॉर्मॅटिंग, जुली सिलेक्ट केली का जुलीचा रो हायलाइट झाला पाहिजे. कसं करणार बरं कंडिशनल फॉर्मॅटिंग? बघायचं, परत घ्यायचं एकदा. बघ इथे मी हा पूर्ण टेबल सिलेक्ट करतो. टेबल सिलेक्ट करायचा का हेडिंग सोडून सिलेक्ट करायचंय? हेडिंग सह करायचं आहे ना, बघा बरं. चला पहिले खालून सिलेक्ट, बरं इथून सिलेक्ट करायचं आहे. बरं केला सिलेक्ट, खालून हेडिंग सिलेक्ट केलेलं नाही. मग आपण काय करणार, होम मध्ये जाणार, त्याच्यामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग, त्याच्यामध्ये आपला स्वतःचा रूल आपण घेणार, न्यू रूल. न्यू रूल मध्ये आपण इथून यूज फॉर्म्युला हा ऑप्शन इथून निवडणार. निवडला, याच्यात निवडल्यानंतर इथे इक्वल फॉर्म्युलाच्या त्या कॉलम मध्ये इक्वल टू साइन देणार. पहिलं फर्स्ट नेम सिलेक्ट करणार, इक्वल टू आपण सिलेक्ट केलेलं फर्स्ट नेम सिलेक्ट करणार. इथून फॉर्मॅट सेट करणार, फिल देणार ना त्याला आपण, असं लाईट फिल द्यायचं, डार्क देऊ नका. आणि ओके, डार्क दिलं तर काय होईल, दिसणारच नाही. बघा नाही आलं. कुठं द्यायचं, 2 वेळेस F4 फर्स्ट रँकला. बर आता पुन्हा मी अंडू कमांड देतो. बघा पुन्हा, आता बघा पुन्हा मी कंडिशनल फॉर्मॅटिंग घेतलं, त्याच्यामध्ये न्यू रूल. न्यू रूल मध्ये आपण हा फॉर्म्युलाचा रूल निवडणार. इथे इक्वल टू देणार, फर्स्ट रो सिलेक्ट केला. इथं काय करायचं म्हणे, 2 वेळेस F4. बर 2 वेळेस F4 दाबला, सी कॉलम फक्त हे झाला, इक्वल टू ए. याला काय करायचं, सेम ठेवायचं. आणि इथून आपण फॉर्मॅट सिलेक्ट करून आपण काय करणार, तो फॉर्मॅट सेट करणार. ओके म्हणा, झालं. आलं लक्षात, आहे लक्षात म्हणजे तुमच्या, काय हरकत नाही. कोणताही तुम्ही एम्प्लॉय सिलेक्ट केला का तो काय होणार, हायलाइट होणार. आणि त्याची डिटेल आपल्याला ह्या इंडेक्स प्लस मॅच ह्या फंक्शनच्या साहाय्याने आपल्याला तिथे मिळणार. एच लुकअप, व्ही लुकअप बघितलं, व्ही लुकअप मध्ये फक्त कॉलम आणि एच लुकअप मध्ये फक्त रो मधली माहिती तो शोधायचा. आणि इथं आपल्याला दोन्हीचं इंटरसेक्शन करून जी माहिती येणार आहे ती तो देणार आहे आपल्याला. पण ती देण्यासाठी आपल्याला त्याला काय गरज पडली, तर मॅच फंक्शनची गरज पडली. मॅच फंक्शन काय करून देतो, त्याला रो नंबर आणि कॉलम नंबर काढून देतो. समजलं, येईल करता मग? ठीक, करा. सेव्ह करतो आता मी ही फाईल. सेव्ह म्हटलं, एक मिनिट, फाईल सेव्ह ॲज ला गेलो, ब्राउज म्हटलं, तिथं मी डॉक्युमेंट फोल्डर मध्ये ती फाईल सेव्ह करतो, आयडीएल 12 नावाने. आणि सेव्ह म्हटलं, फाईल सेव्ह झाली. क्लोज करतो फाईल. आलो आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये. प्रॅक्टिकल काय आहे बघा. सुरुवातीला पहिल्या शीट मध्ये असा डाटा तुम्हाला टाईप करायचा आहे, नवीन एक्सेल शीट घेऊन. त्याच्यामध्ये बेसिक इंडेक्स फंक्शन या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. रो नंबर आणि कॉलम नंबर देऊन तुम्ही एक पर्टिक्युलर एम्प्लॉईचा, पर्टिक्युलर मंथचा सेल किती आहे ते काढायचे. आणि नंतर मग इथं तुम्हाला ह्या आउटपुट टेबल मध्ये इंडेक्स प्लस मॅच हे फंक्शन यूज करायचे. मग इथं तुम्ही व्हॅलिडेशन सेट करून रोहित आणि मंथ याला व्हॅलिडेशन सेट करा. जो एम्प्लॉई आणि जो महिना सिलेक्ट होईल त्याचा त्या महिन्याचा सेल आपल्याला आपोआप आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करणार, इथे इंडेक्स प्लस मॅच वापरून फंक्शन इथं टाकणार. असं छोटस साधं आउटपुट आपल्याला तिथं काढायचं. ठीक आहे. नंतर आपल्याला काय करायचंय, पुढे दुसऱ्या शीट मध्ये हा टेबल टाईप करायचा आपल्याला. बरं, हा टेबल टाईप करताना तुम्ही 10च रेकॉर्ड मी तुम्हाला दिलेले, जास्त नाही दिले. किती करा, 10च करा. आणि ते 10 रेकॉर्डच टाईप करून मगच तुम्ही त्याच्यावर तुम्ही इथं इंडेक्स प्लस मॅथचा वापर करून तुम्ही या ठिकाणी
जो एम्प्लॉई तुम्ही इथं सिलेक्ट कराल त्या एम्प्लॉईचे डिटेल तुम्हाला मिळाले पाहिजे. त्याचा एम्प्लॉई कोड, त्याचे लास्ट नेम, डिपार्टमेंट, ऍडमिन आणि सॅलरी, हे सगळे डिटेल आपल्याला आले पाहिजेत. प्लस त्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग सेट करा. जो एम्प्लॉई तुम्ही सिलेक्ट कराल तो एम्प्लॉई चा रो आपोआप हायलाइट पण झाला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकल्स इथं दिलेलं आहे आणि शेवटी फाईल तुमच्या नावाने आणि 12 नंबरने काय करायची आहे, सेव्ह करायची. ठीक आहे. काय अडचण आहे मग आता याच्यामध्ये, कोणाला काय अडचण? थांबायचं मग. ठीक आहे, तर आपण आज इथं थांबतोय.